चला या मित्रांनो, आज शेतामध्ये सकाळी सकाळी फेरफटका मारण्याकरता आलेलो असता माकडांना तहान लागलेली आहे। बघा, हे आमच्या शेतामध्ये इथं हौद आहे जनावरांना पाणी पाजण्याकरता, आणि वरती माकड आहेत। आता थोडे घाबरत आहेत ते इथं असल्यामुळे, काही पाणी पिऊन गेले सुद्धा। तर या जंगली प्राण्यांसाठी आवश्यक शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था करावी, कारण त्यांना कुठं पाणी मिळणार आहे। आता पुढे नदीचं ओढ्याचं पाणीसुद्धा आटणार आहे, परंतु कोणाकडे जर विहीर असेल तर आवर्जून त्यांना छोटंसं असं पाण्याचं व्यवस्थापन करावं, जेणेकरून जंगली प्राणी असो या पक्षी असो यांची थोडी पाण्याची व्यवस्था होईल पिण्याच्या। बघा, आता आपण म्हणतो की हे जे वानरं आहेत हे खूप मोठं नुकसान करतात, परंतु माझं तरी मत असं आहे मित्रांनो की तो पण एक जीव आहे, आणि नुकसान फारसं तो काही करत नाही, कारण तो ह्या जंगली वनस्पती ज्या आहेत, झाडपाला आहेत, तेच खातो आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतो। आता थोडंफार तुमचं जर शेतामध्ये जर असलं ना, आपण शेतात असलो तर तो खाली उतरणार नाही सुद्धा। बघा, तर यांना कुठलंही त्रास होईल असं वर्तणूक शेतकऱ्यांनी कृपया करू नये, कारण हे सुद्धा एक पर्यावरण संतुलनाचं काम करतात। जंगली प्राणी असो पक्षी असो, हे पर्यावरण संतुलनाचं काम करतात। आज आपण पाहत असतो शेतकऱ्यांच्या पिकावर जर एखाद्या वेळेस कीड आली तर ती कीड वेचण्याचं कामसुद्धा पक्षी करतात, म्हणजे एक कीड नियंत्रणाचं कामसुद्धा पक्षी करतात। वानरांचं सुद्धा तसंच आहे। वानरसुद्धा कुठं ना कुठं शेतकऱ्यांचा मित्र आहे। जंगली हिंसक प्राणी आला तो आपल्याला आवाज देऊन सावध करतो, याचंसुद्धा वानराचं काम असो। रात्री बेरात्री मनुष्य बरेचसे शेतामध्ये असतात, वाघ डुक्कर असे हिंसक प्राणी आले तर सर्वप्रथम हा वानर माणसाला सावध करतो, म्हणजे त्यामुळे माणसाचा जीव वाचतो। म्हणूनच मी म्हटलं तुम्हाला की हा वानरसुद्धा शेतकऱ्यांचा मित्र आहे, याला कुठंही त्रास होईल असं वर्तणूक कृपया शेतकऱ्यांनी करू नये, अशी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो। आणि ही जंगली प्राणी पक्षी कसे वाचतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा। धन्यवाद।